मला एक सांगा, आपण फक्त वादच घालणार आहोत की यातून मार्ग काढण्यासाठी काही प्रयत्नही करणार आहोत? अहो मॅडम, प्रयत्न करून काय फायदा होणार आहे? तुम्हाला काहीही करून तो पूल बांधायचाच आहे. आणि तुम्हाला काहीही करून तो बांधू द्यायचाच नाहीये. मग मॅडम, तुम्हीच मला सांगा की हा पेच सुटायचा कसा? आणि आपण कितीही प्रयत्न केले तरी त्याचा काय फायदा? पुलाने सगळ्यांनाच फायदा होणार आहे हे तुम्ही मान्य करायलाच तयार नाही आहात. मी तरी काय करणार हो? अहो मॅडम, पुलाची मंजुरी मिळाली की कुणाकुणाचे खिसे गरम होणार ना, सोय फक्त त्यांचीच होणार. नाही, गैरसमज करून घेऊ नका. मी तुम्हाला उद्देशून बोलत नाहीये. मीही काही बोलू का? नाही, गैरसमज तुम्हीही करून घेऊ नका. नाही, नाही होऊ देणार. पूल बांधून होऊ नये म्हणून तुमचा खिस्साही कोणी गरम करू शकेल? नाही, मी तर असंही म्हणू शकेन ना की सोय तुमचीही होऊ शकतेच की. अहो, माझा खिसा कोण गरम करणार? तो पुलाजवळचा पेट्रोल पंपवाला? नाही, गाड्या पुलावरून जायला लागल्या की त्याचा धंदा बंदच होणार नाही का? शिवाय हॉटेलवाले, दुकानवाले यांनी थोडे थोडे जरी दिले तरी तुमच्या खिशाला पेलवणार नाही तितके पैसे जमा होतील हो. अक्षताताई, अगं काय बोलतेस तू? जे आणि ज्याच्यावर जग चालतं तेच बोलते. अरे, मी इतकी बुद्धू नाहीये ना. मग काय करूया तूच सांग. सरळ एक काम करूया, IAS आणि नगरसेवक हे मुखवटे बाजूला ठेवून मग विचार करूया. दॅट्स बेटर. बघ, माझ्याकडे एक तोडगा आहे. शेवटी आपल्या दोघांनाही आपापल्या इमेजेस अबाधित ठेवायचे आहेत, नाही का? अगदी बरोबर. त्यामुळेच मार्ग सापडत नाही बहुतेक. बघ, मी तुला एक तोडगा सांगते, तुला पटतोय का बघ. तू तुझ्या वरिष्ठांकडे आणि मी माझ्या वरिष्ठांकडे ही केस सोपवायची. म्हणजे आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण त्यांना सांगूया आणि निर्णय काय घ्यायचा आहे तो त्यांनाच घेऊ दे. आपण हवं तर आपापसात चर्चा करूया. चालेल, हा मार्ग सोयीस्कर आहे. निघू? अगं अक्षताताई, कोण कुठला हा सदानंद नाईक? एक नंबरचा गुन्हेगार आणि टपोरी माणूस. बघ ना, तो चिठ्ठीत लिहून ठेवतो की माझ्या अस्थी माझी मुलगी अक्षता जोशीकडे नेऊन द्याव्यात. आणि आता सुधाई सांगते की त्या तू आणि भूषण उद्या सकाळी जाऊन त्या अस्थी विसर्जन करूया नाशिकला. का? ज्या माणसानं मरतानाही तुला आणि मला त्रासच व्हावा असा हेतू मनात बाळगला, ज्यानं चिठ्ठीत माझी मुलगी अक्षता असं लिहून ठेवलं होतं, जो पोलिसांकडून मारला गेला, त्याच्याबद्दल अगं मग काय करायचं आता आपण? त्या अस्थी उकिरड्यावर ठेवून द्यायच्या आहेत का? मॅडम, मला विचाराल ना तर तसंच केलं पाहिजे. अहो, कुत्री सुद्धा शिवणार नाहीत त्याच्या हाडांना. नाही, आणि आपण एवढी का किंमत द्यायची हो त्याला? भूषण, असा विचार करणं चुकीचं आहे. आई, हल्ली आपल्या सख्या आई वडिलांनाही कोणी विचारत नाही ग. तुला एवढी का सहानुभूती वाटते? सुधाई, एवढा संतांसारखा सज्जनपणा ज्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही अशा परक्यांबरोबर दाखवण्याची काय गरज? कारण आपला धर्म, आपली संस्कृती आपल्याला माणुसकी शिकवते. माणुसकी माणसांना दाखवायची असते सुधाई, पशूंना नाही. तनू, आपला धर्म पशु पक्ष्यांवर प्रेमच करायला शिकवतो आणि हे आपल्याला विसरून नाही चालणार. सुधाई, बंगलोरात जाऊन गुपचूप लग्न करणाऱ्या माझ्या आईला हे एकदा नीट समजावून सांग. मग हे बघ तनू, तुझी आई चुकीचं वागली म्हणून आपणही चुकीचंच वागायचं का? आपल्याला जे योग्य वाटतं ना तेच आपण करावं. मरणांतानी वैराणी असं म्हणतात. मृत्यूनंतर वैरही संपून जातं. आपण ते संपवायचं असतं. आयुष्यभर खोटेपणाने वागणाऱ्या सदानंदचा आत्मा, त्याच्या अस्थी तुम्ही प्रामाणिक भावनेने विसर्जन करून जर मुक्त होणार असेल तर होऊ दे ना. तनू, तेव्हा उद्या तू आणि भूषण नाशिकला जाऊन त्याच्या अस्थी विसर्जन करताय.
अरे बस. अक्षता, नाही म्हणजे खरं तर ह्यात मी पडू नये. म्हणजे मी हा विषय न काढलेलाच खरं तर बरा, पण राहवत नाही आहे मला. नाही, काय झालं, 2 दिवसापूर्वी अनु इथं आली होती. ती काय काय सांगत होती मला. माझी तक्रार करायला आली होती. काय काय म्हणाली माझ्याबद्दल किंवा माझ्या विरुद्ध. ती पण ना अशी चिडून बोलत होती माझ्याशी. आता तूही चिडून बोलतेस. जाऊ दे ना, तेव्हाही मी विषय टाळला होता. खरं तर आत्ताही विषय काढायला नको होता. करेक्ट आहे. तू यात पडूच नकोस. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ, कळलं? नाही, तरीही तुझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसते. हां, म्हणजे एक कुतूहल म्हणून मी विचारते. हो, नक्की काय झालंय? सक्ती नाही, तुला सांगायचं असेल तर सांग, नाहीतर आपली. नाही नाही, सांगतेस ना मी. तुलाही खरं काय ते कळायला नको का? हो. अगं, अनिशा इंडस्ट्रीजची एक परमिशन माझ्याकडे, म्हणजे माझ्या अधिकाराखाली होती. ती लवकर मिळावी म्हणून ताईने त्या बिपिन सरंजामेला माझ्याकडे पाठवलं होतं. त्यानं ज्या क्षणी सेटलमेंट हा शब्द वापरला ना. कळलं, सगळं कळलंय मला. खरं तर हा बिपिन खूप चांगला आहे ग, पण कधीतरी ना त्याला कुठे काय बोलावं हे कळतच नाही असं मला वाटतं. अगं, त्या निशांच्या केसमध्ये सुद्धा नाही का, पोलिसांबरोबर मिटवायला निघाला होता. तेव्हा मी झाडलंच होतं त्याला. तू नव्हतीस तेव्हा. तेच म्हटलं त्याला, नशीब तुमचं, आता आई इथं नाहीये. मग त्यावर काय म्हणाला तो? असलं काय बोलतोय, विषाद आहे त्याची. मी म्हटलं होतं त्याला, आमची आई म्हणजे सोन्याची खाण आहे आणि आम्ही त्या खाणीमधल्या माती आहोत. चक्क असं म्हणालीस तू त्याला? आणि तरीही तो तुझ्याकडे सेटलमेंट करायला आला? बघ ना, धन्य आहे. म्हणूनच म्हणते तुला, तू यात पडूच नकोस. त्या बिपिनला मी चांगली मात्रा दिलेलीच आहे. आता ताईलाही 4 वळसे द्यायला हवे. काका जाई आहे? नाही, बाहेर गेले. हो. आपण कोण? तुम्ही मला ओळखलं नाही? मी तन्वीर. हो, तन्वीर आकांक्षा जोशी. काय काम आहे? आय मीन जाईकडे काय काम आहे? सहजच भेटायला आलो होतो. आम्ही एकाच कॉलेजात शिकतो आणि चांगली मैत्रीण आहे ती. अच्छा, तुमची इतकी चांगली मैत्री असेल याची मला कल्पना नव्हती. काका, मी यापूर्वी कैकदा घरी येऊन गेलोय, अनेकदा भेटलोय आपण, पण मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटतोय असं तुम्ही मला का दाखवता? इनफॅक्ट तुम्ही आम्हाला जेवायलाही घेऊन गेलात. ओ शट अप. फार बोलतोस. या सगळ्या गोष्टी घडल्या तेव्हा तुम्हाला चांदोबा असं नाव ठेवलं होतंस. मला माहिती आहे ते. आय एम सॉरी, पण तेव्हा मी लहान होतो, मला काही कळत नव्हतं. तू लहान होतासच, अगदी गुडघ्या एवढा लहान होतास तू. पण कळत तुला अजूनही नाही. म्हणजे अजूनही तू मूर्खच आहेस. तुम्ही माझा अपमान काय म्हणून करताय? मी काय केलं? बरं, हे विचारणं इतपत निर्लज्जपणाही तुझ्याकडे आहे? इनफ, इनफ. मलाही तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. जाईला इतकंच सांगा की मी येऊन गेलो. एका तरुण मुलीच्या बापाला तिचा मित्र म्हणवणारा एक मुलगा, ज्या मुलाचं तोंड पाहायची सुद्धा त्या बापाला इच्छा नाहीये, तो सांगतोय तिला सांगा मी येऊन गेलो म्हणून? नॉनसेन्स. अर्थात आकांक्षासारख्या एका स्वार्थी मतलबी बाईच्या लग्नाशिवाय झालेल्या मुलाकडून दुसरी काय अपेक्षा असणार? स्टॉप इट. याच्या पुढे एक शब्द जरी बोललास ना
तर जीव घेईन मी तुझा, लक्षात ठेव. माझ्याच घरात येऊन मला दम देण्या इतका उद्धटपणाही तुझ्याकडे आकांक्षाकडूनच आला असणार आहे. जस्ट गेट आउट. गेट आउट आय सेड. ताई, उद्या तुझ्यासारख्याच कामासंबंधी मी एक मीटिंग घेणार आहे, तेव्हा तुला कळेलच काय ते. म्हणजे उद्याही परमिशन मिळणारच नाहीये? ते मी आत्ता कसं सांगू, ते मीटिंग नंतरच कळेल ना. अक्षता, इट्स अ क्लीन केस. यामध्ये कुठचीही चोरी, लांडगी लबाडी काहीच नाहीये. मग काय प्रॉब्लेम काय आहे? अगं, आणि ही परमिशन मिळाल्याशिवाय मी माझं कामही नाही सुरू करू शकत आहे. आय अंडरस्टँड, पण मी शक्य तितक्या लवकर बघते ग काय होतंय ते. ही असली टिपिकल सरकारी उत्तर मला देऊ नकोस ना तू. हा बिपिन पण इतके दिवस काय करत होता? इथे आला होता ना सेटलमेंटसाठी. व्हॉट? यातलं मला काहीच माहिती नाहीये. कसं शक्य आहे ताई? तुझी परमिशन नसताना तू इथं येऊन सेटलमेंटच्या गोष्टी करू शकतो? अगं, पण मला खरंच काही माहिती नाही अक्षता, बिलीव्ह मी. तुला काय वाटतंय? त्याला मीच पाठवून त्यावर मी खोटेपणा करतेय? ते तुला माहित नाही, पण पैसे देऊन निशांची केस बंद करायला नकार देणारी तू बिपिनला माझ्याकडे पाठवतेस. मी सेटलमेंट करेन असं वाटलं तुला? मी बिपिनला पाठवलेला नाहीये अक्षता, खरंच विश्वास ठेव ग माझ्यावर. मग आता तुझा आवाज असा खाली का गेलाय? तुझी केस क्लीन आहे म्हणतेस ना? मग ऑफकोर्स माझ्या केसची फाईल तुझ्याकडे हे कळायच्या आधी मी बिपिनला हे सांगितले. कळलं? तू त्याला पाठवलं नसतास तर ऑन मेरिट तुला परमिशन मिळाली देखील असती. पण माझी बहीणच मिटवा मिटवी करायला माझ्याकडे एक माणूस पाठवते, मग मी काय करायचं? अनुष्का महाजन, आय एम सॉरी. हे असं व्हायला नको होतं. पण अक्षता, निदान आता अक्षता नाही. आता अक्षता नाही. अक्षता जोशी IAS निर्णय घेतील, तुझ्या विरुद्ध असला तरी. अक्षता, प्लीज असं नको करूस. आता मी तुझी बहीण आहे, हे माझं डिस्क्वालिफिकेशन आहे का? नाही, तू कदाचित सरळ असशीलही, पण बिपिनला माझ्याकडे पाठवणं हे निश्चितच डिस्क्वालिफिकेशन आहे. मान्य आहे तुला? हा जो तू माझा इन्सल्ट केलायस हे ना. बघ, इन्सल्ट करत नाहीये मी तुझा, पण ही सत्य परिस्थिती तुला माहीत असणं गरजेचं होतं, म्हणून मी बोलले. बाबा, मला तुमच्याशी बोलायचंय. जाई, माझं महत्वाचं काम चालू आहे, नंतर बोलू आपण. मला आत्ता तुमच्याशी बोलायचंय. काय कटकट आहे जाई? तुला काय मॅनर्स वगैरे आहेत की नाही? मॅनर्स काय असतात हे तुमच्याकडून शिकायची वेळ आली आता. काय बोलतेस तू जाई? मी काय बोलते ह्याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे की तुम्ही तनुशी काय बोलला. तनू? ओ तन्वीर, तो भुक्कड साला. बाबा, जाई, आणि त्याला तनू म्हणणे इतकी तुमची जवळीक आहे? हो, इतकी आमची मैत्री आहे, इतकी आमची जवळीक आहे. आणि एवढंच नाही, माझं त्याच्यावर प्रेम आहे असं म्हणाला तरी चालेल. जाई, त्या आकांक्षाच्या पोराशी तू... एक मिनिट. त्याच्याविषयी असभ्य भाषेत बोललेलं मी खपवून घेणार नाही, अगदी तुम्ही सुद्धा. हो, ती आकांक्षा जिला मी या व्हिडिओ इंडस्ट्रीत आणलं, शिकवलं, मोठं केलं, तरी जी माझ्यावरच उलटली, मी तिच्यावर केलेले उपकार विसरून जी माझ्यावर उलटली, त्या आकांक्षाच्या लग्नाशिवाय झालेल्या पोराशी तू प्रेमाचे चाळे करतेस. त्याच आकांक्षाशी तुम्ही कधी काळी लग्न करायला निघाला होता, आठवतंय? नाही,
तिच्या मुलासकट तिला ऍक्सेप्ट करायला तयार झाला होता, आठवत आहे? माझ्याकडून अपघाताने मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले आणि त्या प्रकरणामुळे तनु घर सोडून गेला, आठवत आहे तुम्हाला? जाई, स्वतः काय केलं हे आठवत नाही, दुसऱ्याने काय केलं हे बरं आठवतं. या कौशिकचा गळा धरला त्या आकांक्षाच्या पोरानं. माहितीये मला ते. इतकं सगळं होऊनही तुम्ही त्याच्याशी वाटेल तसं बोलून सुद्धा तो सभ्य आणि सुसंस्कृत आहे ना, म्हणूनच तुम्ही वाचलात. नाहीतर एखाद्याने जीव घेतला असता तुमचा. जाई, कुणाशी बोलतेस तू? मला चांगलं कळतंय मी कुणाशी बोलते ते. मान अपमानाच्या खोट्या कल्पना बाळगणाऱ्या माझ्या सभ्य बाबाशी बोलते मी. आणि याच्यापुढे तनूच्या वाटेला जाऊ नका, तुम्हाला महागात पडेल ते. आणि त्यावेळेला मी त्याला आवरू शकणार नाही. आई, आज प्राचीचा फोन आला होता. तिने त्या सदानंद नाईक बद्दल काहीतरी पेपरात वाचलं म्हणे. अक्षता, अगं बाई, तुला किती वेळा सांगायचं, नसत्या विषयावर डोकं चालवू नकोस, विचार करत बसू नकोस. त्याचा आणि आपला काहीही संबंध नाहीये, नव्हता. आता तो ह्या जगातून गेल्यावर तर अजिबातच नाही. म्हणतेस ते पटतंय ग मला. मग पण त्यावेळेला जे संशयाचं बीज त्याने पेरलं होतं ना, ते नष्टच होत नाहीये ग. नाही, तो खोटा आहे, लुच्चा आहे, लबाड आहे हे माहिती, पण त्याबद्दलचा विचार डोक्यातून जातच नाहीयेत ग. कशामुळे सांग ना, कशामुळे? कारण त्याने केलेली विधानं खोटी आहेत असं मानलं तर त्यावेळेला घरातली सगळी माणसं इतकी अस्वस्थ, घाबरलेली का होती? त्याचा नुसता फोन आलाय असं कळलं तरी बाबा दारू का पित होता ग? सगळ्या प्रश्नांची उत्तर कुठेतरी अंधारातच आहेत ग अजून. प्राची काय म्हणत होती? अगं, तिने कुठेतरी वाचलं की हा सदानंद नाईक काका पवारांवर केलेल्या हल्ल्याच्या केसमध्ये 5 वर्ष तुरुंगात होता. तिथून सुटला तो सदानंद स्वामी म्हणून बाहेर आला. भगवी कफनी, रुद्राक्षांच्या माळा गळ्यात आणि भस्माचे पट्टे लावून लोकांना फसवायला लागला. त्याचं हे बुवाबाजीचं ढोंग उघडकीस आलं आणि पुन्हा तुरुंगात गेलं. तिथे तुरुंगात त्याची बनावट नोटा छापणाऱ्या लोकांशी मैत्री झाली. तो त्याच्याबरोबर कैदी मेला ना, तो त्याच गँगचा होता. हा असला माणूस माझा बाप असणं शक्यच नाही हे माहित आहे, तरी हा असला आपला बाप असणं शक्य नाही हे कळतंय ना, पटतंय ना. आपल्या मनात येणारे विचार हे नको नको ते आहेत हे समजतंय ना. अगं मग तरी कशाला डोक्याला ताण देतेस तू? स्वतःलाही ताप करून घेतेस, मलाही ताप देतेस. चला उठा उठा, जेवायला चला. आज आपण दोघीच आहोत जेवायला. तनू आपल्या मित्रांबरोबर गेल्या जेवायला. आणि बाई, मी तुझ्या तर पाया पडते. सदानंद नाईक हा विषय ह्या घरात पुन्हा निघता कामा नये. सदानंद पुराणाचा शेवटचा अध्याय, कळलं? चला आटपा.